काळ वाईट आहे. कीर्तनात बसलेल्या 50 बाया अशा निघतील आता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 50 कीर्तनात. आत्ता लबाड बोलू नका, लक्ष्मी यायची वेळ आहे. मला नाव सांगायला लावू नका, मी नाव सगळं सांगल, लबाड बोलायचं नाही. अरे रक्ताचे नातेला तुम्हाला पैशाच्या घमेंडीत तुम्ही शिल्लक ठुले नाही. रक्ताचे नाते, अरे भाऊ गरीब आहे असू द्या ना, त्याचं बनियन मळालंय म्हणू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे तोडू नका हे ध्यानात ठेवा. बाया माणसांनी लग्नामध्ये भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडे. आता गुरु मामा, ही पुढून अवलाद पैदा झाली काय ना ही गुरु मामाची, असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. लॉन्स मध्ये चेटी काढून हल्ला पाहिजे ना. पुढं सापडला का दरिद्री तुला. अरे विनोद नाही हा. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. नाही नाही नाही, हे मित्र मित्र फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे हिंडा, त्या पाजायचं बंद करा, हे तुमच्या मौतीला येणार नाही. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. जमत नाही आपलं, त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका, विसरू नका. अरे नाही बोलत तो, नका बोलू, नका त्याच्या घरात जाऊ, नका जाऊ, नका जेऊ त्याच्या घरात, नका जेऊ. पण उद्या तुमचं ऑक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर भेटायला येणारे केळं सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपयाची नोट घेऊन भावाकडे पाहणारा फक्त भाऊच आहे. अरे 500 रुपयाची नोट घेऊन उभा राहतो आणि पोराला म्हणतो इकडे ये, इकडे. त्याच्या पोराला नाही, आपल्या पोराला, इकडे ये, हे 500 राहू दे, आणि लागले तर तुझ्या चुलतीकून अजून घे, पण बिल ठेवू. भाऊ येतो. आज भावाचे बहिणीचे नाते तुटून गेले. काय जीवनामध्ये करता महिला मंडळ, तरुणपणातलं विधवापन नाही महाराज. अरे सक्का भाऊ आपला नाही, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. कितीतरी लोक असे आहेत महाराज, एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जर मेला मिलिटरीत आणि त्याच्या जर 10व्याला नदीवर भाषणं झाली आणि त्या बाईला जर गरिबांनी मदत केली त्या मुलांच्या शिक्षणाला, तर भाऊबंद त्या पैसे तिला न देणारे भाऊबंद आहेत. 3 लाख जमा झाले तर 1 लाख देणारे माणसं आहेत. त्या बिचारीचं जगणं म्हणजे सोपं नका समजू तुम्ही. काही गोष्टी बोलायच्या नसतात, हो, आणि बोलण्यासारख्या नसतात. विधवापन जगणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. तो काळ गेला, भाऊभाऊयांच्या हाताखाली दिवस काढायचा, तो काळ वेगळा होता. अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, तर पोरीची आई पोरीला सांगत होती इकडे ये, पोटभर खायचं आणि रात्रंदिवस काम करायचं, तक्रार आली तर तू येन मी ये. का सांगत होती ती आई. अरे त्या आईचं लुगडं फाटेलं होतं, तिच्या हाताला बांगडी नव्हती, पण विचार पुढचे होते. तिला माहित होतं माझं शरीर जर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, तर माझ्या मुलीच्या आयुष्याचा कोण विचार करेल. आज या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. बस 95% पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या आहेत ह्या, फक्त दिसत्यात अशा. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा आणि तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन झाला नाही, बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर, जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर, चाल. काय करत तुला पुरीचा, हा विनोद नाही, हा विनोद आहे का. काय करत तुला मुलीच्या संसाराचं, काय गरज आहे. तू काय बोलत असती पुरीशी रोज, काय कालवण केलं, बोंबील भाजले खाती, दरिद्री नाही तर काय कालवण केलं, जेवली का झोपली का. किती बकरं झाली की तुझ्या शेळीला, 3 बया, 1 कुठं पिन, तुला काय करायचं. जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, घे कशावर लिहून. हा विनोद नाहीये महाराज. अरे स्वतःच्या मुलीच्या पायाला चपला घालायला दाशा होत्या, त्याची मुलगी वनवासाला निघली तरी जनक बोलला नाही.
जनक शब्द सुद्धा बोलला नाही. पोरगी वनवासाला निघली वलकली नेसून. अरे आताचा जनक असता तर रामाचं कान फाड फोडून टाकलं असतं. बावळा तू वनवासाला चालला का? घटस्फोट घे मायापुरीला 2-4 राम एकत्र राम काय घेऊन बसलो. पण जनक राजा शब्द सुद्धा का बोलला नाही माहितीये का? ऐका जाणकार पोथे ऐकणाऱ्यांच्या ध्यानात येईल. राजा जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर जे सटवीनं लिहिलंय ते मलाच काय माझ्या बापाला चुकवता येणार नाही. तिला भोगू द्या. आणि तिनं जर भोगलं पुढे जर अमर झाली तर काय होईल? झालीच. इतिहासात अमर झाली त्याची पोरगी. कारण पूर्वींचं लग्न पूर्वी बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं पुरीचं लगीन. त्या गुड्डी गेली काय? आणि मग पुरीने मूर्खपणानं वागायचं आणि पोरांना बरबाद करायचं. आता सध्या पेपरला बातम्या पेपरला आणि टीव्हीला बातम्या पाहिजे. अल्पवयीन मुलीला पळवले. जरा वाचणारे ध्यानात ठेवा. याला तुम्ही कोणाला दोष देता? मुलाला. तुम्ही सगळी शिक्षा कोणाला करता? मुलाला. पुरीचा दोषच नाही का? तिला समजत नाही का शिमडीला काही? कान फाड फोडलं पाहिजे तिला कळत नाही. 15 वर्षाची टुणगी म्हणजे बारीक आहे का? बारीक नाही. त्यानं मोबाईल दिलेला तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं तुला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गोड लागलं, त्यानं दिलेले पैसे गोड लागले. आता भुकती माय वान्य थाड पाडून टाकले पाहिजे. समजत नाही का पोरीला? हा विनोद आहे काय? विनोद नाही. 15 दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काय? 10,000चा तुझ्याकडे मोबाईल आहे, तुझ्या पर्समध्ये 2-3 हजार रुपये आहे, तुझ्या मोबाईलमध्ये हजार रुपये बॅलन्स आहे. मी कुठून आणते तू? शाळा बुडून त्याच्या गाडीवर वड्याला हिंडती तिथून बरं भुकती. हा विनोद आहे का? अरे पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं कानपट्टी ठेवून दिली तर तो पोऱ्या कावळा शिवेपर्यंत तिच्या नादी लागायचा नाही. आणि आपण दोष कोणाला देतो? सगळ्या मुलाला. पुरी मला सांगा ह्या गोष्टी विनोद आहे का? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. याला आणि पोरगी आपली प्रेमात पडली हे तिच्या आईला पूर्ण माहीत असतं. आयांनी भामटेपणा करायचा नाही. माहित नाही का तुला आपली पोरीच्या बॅलन्समध्ये बॅलन्स कस काय वाढला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, 3 वेळा भांग पाडती, 6ला शाळा सुटती, पोरगी 8ला येते. मग ही पोरगी काय करते बा? तू काय करीत असती नक्की घरात? आपली पोरगी 2-2 वेळा आरशात पाहती, 4-4 वेळा भांग पाडीती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? काय समाधी लागली का तुझ्या पोरीला? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळ्याला गेली ती उलाटली होती का पुढं? हा विनोद नाहीये महाराज. लोकांना वाईट वाटतं. इंदुरीकर डायरेक्ट बोलतो महाराज, पण तळतळीने सांगतो तुम्हाला मी मरल ना महाराज, मरल नाही. मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल एवढं ध्यानात ठेवा. अहो पुरीने इतक्या लाजा सोडल्यात ह्या 2-4 वर्षात महाराज. पुरी चांगल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीन. एकदम भंगरी पोराच्या नादी लागती. पोर भंगरी. त्याच्या बगलात गुशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणती तूच माझी जान है. हा विनोद नाही हो. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली, अक्कल बंद झाली लोकांची. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत? हा विनोद आहे. फटकून काढलं पाहिजे. पोरगी आठवड्यातून एकदा हल्ली पाहिजे. आता घरी जा महिला मंडळ कीर्तन संपल्यावर आणि एक अर्धा तास सोफा शेटवर बसा, फॅन बिन लावा. कारण मी आता काय बोलणार आहे, शुगर वाढेल तुमची. जरा शुगर वाढेल तुमची. जरा पुरीला जवळ घ्या घरी गेल्यावर. आता तिचा जरा वह्या उचका वर्गातल्या आणि वह्यांची शेवटची पानं वाचा. इतके पॉवरफुल ग्रह पाटे. तुला सुद्धा वाटण मी कॉलेजला जावा का काय? मुलीचा बॅलन्स मुलीचा मोबाईल पहा, 3 सिम आहेत त्याच्यात.
तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा, तू फाशीच घेशील फॅनला. मग तुला कळलं आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल आहेत. आणि मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स उचका. आपण 100 दिले त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे? 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे? हा विनोद नाही मारा. कसं जन्माला यायचं, काय यायचं, मरायचं कसं, आता मरून दाखवतो. मरून दाखवतो आता, लय बारीक आहे का, मरून सुद्धा दाखवणार मी तुम्हाला, स्वर्गात सुद्धा नेऊन घालणार. श्राद्ध म्हणजे श्राद्ध. याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, म्हणजे दिसायला कमी झालं, ऐकायला कमी झालं, गुडघे गेले, शरीर जवळजवळ थकलं, आणि म्हातारं खाटावर पडलं. नुसतं एका कोपऱ्यात पाहतं म्हातारं. खात नाही, पेत नाही. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. ऐका, आता तो म्हातारा खाटावर निचेष्ट पडलाय. एक माणूस भेटायला गेलेला काय म्हणतो, तो आता तंद्रीत आहे. शब्द तंद्रीत आहे, आणि तंद्रीत हा शब्द खरा आहे. ज्या वेळेस माणूस एकाग्र होतो त्यावेळेस यम त्याला मागचा हिशोब विचारायला सुरुवात करतो. तो एकादशी केलत्या का नाही, सोमवार केलता का नाही, तू तर नालायक वागला. पण त्यानं सांगितलं मी 2 तास एकदा इंदुरीकरच्या कीर्तनाला गेलतो. मग यम म्हणला थांब, ते 2 तास मला तुला शिक्षेतून वजा करावा लागतील. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, दिंडीत गेलेला काळ, वारीत गेलेला काळ आणि भजनात गेलेला काळ यमाच्या बापाला सुद्धा वजा करावा लागतो. तुम्ही जर 22 दिवस माऊली सोहळ्यात पायी चालले आणि जर कदाचित तुमचा मृत्यू झाला तर यमाला ते 22 दिवस तुमच्या शिक्षेतून वजा करावं लागतात. यानं नामचिंतन केलंय, हा संतांच्या संगतीत होता. अरे यानं नाही भजन केलं, पण याच्या कानाव का होईना भजन. पाया पडून सांगतो, परमार्थामध्ये घातलेला वेळ कधीही बोगत जात नाही. एखाद्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे, आपल्याला ऐकू वाटला, आपल्याला उभे राहिलो 15-20 मिनिटं, येत नाही आपल्याला हरिपाठ, पण आपल्या कानाला गोड लागला, ऐकत राहा, ते 20 मिनिटं वजा होती. आणि मग त्याला यम न्यायला यायच्या अगोदर ते पडेल राहतं, आणि पडेल राहिलं का भेटणाऱ्यांची गर्दी सुरू होती. मग ह्या लई तज्ञ, त्याच्यातल्या या सगळ्यातल्याच तज्ञ आहेत. मग एक बाई त्याच्या पायाला हात लावती, पाय गार पडले. दुसरी शेंडा पाहती, वाकडा झाला, आता जवळजवळ मिटलं. तिसरी लगेच कानाची पाळी पाहती, कानाची पाळी वागते माणसाची, तेव्हा 3 दिवसानं माणूस मरतो, आणि शेंडा कल्ल्यावर 7 दिवसानं मरतो, असा नियम येतो. रोज उठून आपलं नाक पाजा आहे का, या आठवड्यात आहे आपलं. हो, नाकाचा शेंडा कल्ला की 7 दिवस मोजावेत, कानाची पाळी कळली का 3 दिवस मोजावेत. आणि पडलेलं शरीर कुणी झालं, आणि मग त्या म्हाताऱ्याला जे आवडतं त्याची वासना तयार होते. मग काही काही म्हातारे माल ठेवतात आयुष्यभर, आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करत्या. घरच्यांना वाटलं सफरचंद 3 किलो आणून दिली, अंड. मग एक जण म्हणतो नका देऊ, तो मालकरी आहे. दुसरं म्हणतो गण टिकावली देऊन टाका. तिसरं म्हणतो मग काय वासना ठेवता का, म्हातारा कोंबडा होईल. आणि त्याच वेळेस वासना तयार झाली का वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम राजदूतला राखेल टाकूनच येतो. ठाय 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 ठाय.
यम आला का याचा श्वासवास झाला बंद. लगेच जवळची माणसं नागपुडीत कापूस घालत्या. मेला माणूस पाहता का मॅग मेला. आता मेल्यानंतर खाली शिल्लक का राहिलं? प्रेत. चैतन्य निघून गेलं. नागपुडीत हातली घाण बाहेर पडू नये म्हणून नागपुडीत घातलं कापूस. प्रेत पडलं, माणसं रडायला लागली. का रडले? माया. प्रेताजवळ माणसं का रडली त्यांना माहितीये, गेलेला परत येणार नाही तरी रडले. का? माया. आणि ते शिल्लक राहिलं ते प्रेत, त्याला तुम्ही सुतळी बांधणार आणि जाळून टाकणार. माणूस मेला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या, येऊ का काय? कारण स्वर्गात इतके लफडेत, स्वर्गातले लफडे सांगतो ना, 1 2 3 फक्त. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. आता सगळ्या माळकऱ्यांना एक प्रश्न विचारणार आहे मी. आता 2 मिनिटं वेळ देणार आहे सगळ्या माळकऱ्यांना. प्रेत पडलंय, त्याच्यातलं चैतन्य गेलंय. मायेमुळं माणसं त्याच्याजवळ रडतात. रडणं साहजिकच आहे महाराज. माणसं म्हणतात का रडायचं? माया उत्पन्न होतेच. अभिमन्यू मेला तेव्हा सुद्धा अर्जुन रडला. काही बरं हे काय रडल्याने उलट दुःख हलकं होतं, मोकळं होतं.